मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेली ही बोट दुर्घटना केवळ अपघात नाही, तर अनेक प्रश्न उपस्थित करणारी हृदयद्रावक घटना आहे. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेले एक कुटुंब आनंदाचे क्षण जगण्यासाठी निघालेले, पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. दिल्लीहून आलेल्या या कुटुंबातील 6 जण त्या क्रूजमध्ये होते. वातावरणात आधीच बदल दिसत होता. स्थानिक गावकऱ्यांनी इशारा दिला होता की वादळ येऊ शकतं, पण तो इशारा दुर्लक्षित करण्यात आला. पैशाच्या हवेच्या पायी सुरक्षितेकडे दुर्लक्ष करत बोट नदीत उतरवण्यात आली आणि काही वेळातच संकट कोसळलं. बोट नदीच्या मध्यभागी पोहोचली आणि अचानक वाऱ्याचा वेग वाढला. पाण्याची पातळी हलू लागली. काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. बोट डगमगू लागली. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि मग बोट पाण्यात बुडायला सुरुवात झाली. याच वेळी घडली ती काळीच पिळवटून टाकणारी घटना. 39 वर्षीय मरीना मस्ती, एक आई, आपल्या 4 वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत झुंज देत होती. तिच्या पतीने शेवटच्या क्षणी तिच्याकडे लाईफ जॅकेट फेकलं. त्या क्षणी स्वतःचा विचार न करता मरीनाने ते जॅकेट आपल्या मुलाला घालण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला घट्ट धरलं. आपल्या अंगाला चिकटून ठेवलं. जणू ती म्हणत होती, "तू वाचला तरच माझं जगणं पूर्ण आहे." पण नियतीसमोर तिचा हा प्रयत्न अपुरा पडला. बचाव पथकाने जेव्हा त्यांचे मृतदेह बाहेर काढले, तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावले. आई आणि मुलगा एकामेकाच्या मिठीत होते. जणू शेवटच्या श्वासापर्यंत मरीनाने आपल्या मुलाभोवती मायेचा कवच निर्माण केला होता. अधिकाऱ्यांच्या मते बोटीत काही बंद कॅबिन सारखे भाग होते. जेव्हा पाणी आत शिरलं, तेव्हा काही सेकंदातच दाब वाढला आणि गोंधळामुळे बाहेर पडणं अशक्य झालं. लाईफ जॅकेट असूनही ते बाहेर पडण्याच्या मार्गांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. कदाचित ते एखाद्या अरुंद जागेत अडकले असावेत आणि तिथेच त्यांचा शेवट झाला. या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षेचा पूर्ण अभाव. क्रूझमध्ये पुरेशी लाईफ जॅकेट नव्हती. विशेषतः मुलांसाठी तर काहीच व्यवस्था नव्हती. हवामान खराब असतानाही बोट चालवण्यात आली. स्थानिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मृत महिलेच्या वहिनीने माध्यमांसमोर भावना व्यक्त करत गंभीर आरोप केला आहे. तिच्या आवाजात दुःख, राग आणि असह्यता सगळं स्पष्ट जाणवत होतं. पैशांसाठी आमच्या जीवाशी खेळ करण्यात आला, असं ती म्हणाली. या दुर्घटनेत मैनासह तिचा मुलगा त्रिशान आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला. मात्र तिचे पती प्रदीप आणि मुलगी सिया कसाबाचा जीव वाचले आणि एका कुटुंबासाठी ही घटना आयुष्यभराची जखम बनून राहणार आहे. ही ही फक्त एक दुर्घटना नाही, तर एक मोठा इशारा आहे. पर्यटनाच्या नावाखाली जर सुरक्षेला दुय्यम स्थान दिलं जाणार असेल, तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि शेवटी उरतो तोच प्रश्न, जर त्या दिवशी इशारा ऐकला असता, जर सुरक्षेची योग्य काळजी घेतली असती, तर कदाचित आज मरीना आणि तिचा लहानसा त्रिशांत तो जिवंत असता का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि मन सुन्न करून टाकतो. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.